काय होती ती? काय होती ती? त्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे काय असतो? प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे काय असतो? प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे काय असतो? अरे यातला तुम्ही प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणतात ना, सांगितलं होतं ना काल, लिहिलं नाही का? सांगितलं होतं ना, हे प्रिन्सिपल क्वांटम नंबर प्रत्येक एलिमेंटच्या याला डिफाइन करणारी या केवच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत त्या ऑर्बिटच्या काउंटिंगला प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणतात. ही रेडियस असते न्यूक्लियसची. आर एन म्हणजे लिहून दिलं होतं काल, रेडियस ऑफ न्यूक्लियस. एन म्हणजे काय? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ठीक आहे. एच म्हणजे काय? प्लँक कॉन्स्टंट. एप्सिलॉन नॉट म्हणजे काय? परमिएबिलिटी इन फ्री स्पेस. म्हणजे त्याचा विषय असतो की इलेक्ट्रिक फील्ड जे जात असते ना, फ्री स्पेस मधनं इलेक्ट्रिक फील्ड किती पास होणार त्याच्या ॲबिलिटीला हा रिप्रेझेंटेशन असतं. म्हणजे एवढा कॉन्स्टंट असतो तर त्या ॲबिलिटीला शो करतो. फ्री स्पेस मध्ये इलेक्ट्रिक फील्ड कशी पास होईल, किती पास होईल, फ्री स्पेस मधनं कशा प्रकारे पास होईल त्याला दाखवणारा हा कॉन्स्टंट असतो. कळलं का? हा जेवढा जास्त तेवढी मॅग्नेटिक फील्ड जास्त स्ट्रॉंगली पास होते. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड पास होत असते फ्री स्पेस मधनं. ठीक आहे. आणि आता कमी असेल तर तेवढी मॅग्नेटिक फील्ड पास होत नाही. मॅग्नेटिक म्हटल्यापेक्षा इलेक्ट्रिक फील्ड, या ठिकाणी इलेक्ट्रिकचा संबंध आहे. कळलं का? मॅग्नेटिक इलेक्ट्रिक इलेक्ट्रोमॅग्नेट असतं ते. हे झालं. त्याच्यानंतर हे पाहायचं असतं एम म्हणजे काय? मास ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे. आणि ई म्हणजे काय? चार्जेस ऑन इलेक्ट्रॉन. पॉझिटिव्ह टोटल इलेक्ट्रॉन म्हणून देतात. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणून घ्या म्हणजे टेन्शन आलं. ठीक आहे. हे सगळं रिप्रेझेंटेशन समजलं असेल. रेडियस ऑफ न्यूक्लियस आणि एन स्क्वेअर म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबरचा स्क्वेअर म्हणजे किती नंबरचा ऑर्बिट असणार ते कळतं. एच म्हणजे प्लँक कॉन्स्टंट असतो, परमिएबिलिटी फ्री स्पेस असते, पाय असतो, मास ऑफ इलेक्ट्रॉन्स असतो आणि टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉनचा स्क्वेअर असतो. कळलं का? हे काल हा फॉर्म्युला डिराईव्ह केला होता. ठीक आहे, केलं ना डिराईव्ह कसं आलं ते. त्याच्यानंतर हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा होता. त्याच्यानंतर मी सांगितलं तुम्हाला पण व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. बरोबर? व्हीएल. तर या ऑर्बिटमध्ये त्याची व्हेलॉसिटी किती आहे? प्रत्येक ऑर्बिटनुसार व्हेलॉसिटी बदलेल. कळलं का? या इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी वेगळी, याची वेगळी, याची वेगळी. का? कारण त्याच्यावर अट्रॅक्ट होणारा सेंट्रिपिटल फोर्स वेगवेगळा असेल. तर त्याच्यावर आपल्या होणारा सेंट्रिपिटल फोर्स वेगवेगळा असेल. त्यामुळे याचं ॲक्सेलरेशन वेगवेगळं असेल. म्हणून व्हेलॉसिटी पण वेगळी असेल. कळलं का? हे सांगितलं होतं मागच्या वेळेस सगळं डिस्कस केलेलं आहे सगळं. मागच्या लेक्चर रिपीट करा. सो हा व्हीएलचा फॉर्म्युला होता तुमचा काय होता? इलेक्ट्रॉनचा स्क्वेअर म्हणजे झेड होतं ते. आपण त्याला नंबर ऑफ टोटल इलेक्ट्रॉन म्हणतो 2 एप्सिलॉन नॉट HN. ठीक आहे. व्हेलॉसिटी इन एन ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी एवढी असते. त्या न्यूक्लियसचं रेडियस एवढी असते. कळलं का? हा फॉर्म्युलामध्ये ई म्हणजे काय? टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉनचा स्क्वेअर डिवाइड बाय 2 एप्सिलॉन नॉट म्हणजे परमिएबिलिटी इन फ्री स्पेस इनटू एच म्हणजे प्लँक कॉन्स्टंट आणि एन म्हणजे नंबर ऑफ ऑर्बिट. क्लियर? कोणत्या नंबर ऑफ ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी शोधतोय आपण, त्याला एन म्हणतात. म्हणजे थर्ड नंबरचा ऑर्बिट असेल तर एनची व्हॅल्यू टाकायची. कळलं का? त्याच्यामधल्या इलेक्ट्रॉनची काउंटिंग शोधली जाईल ना. ओके. सो हे दोन फॉर्म्युले तुम्हाला माहिती असणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यामध्ये एन स्क्वेअर सोडून जे उरलेलं सगळं आहे ना त्याची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट 0.053 टाकता येते फॉर हायड्रोजन. म्हणजे या फॉर्म्युलामध्ये बघा हे जे बाकी टर्म आहे ना सगळी ही फॉर हायड्रोजन याची व्हॅल्यू किती असते? 0.053. हे टोटल याची व्हॅल्यू. कळलं का? म्हणजे हायड्रोजनच्या किती ऑर्बिट साठी जर आपल्याला काढायचं असेल एन ऑर्बिटची रेडियस जर काढायची असेल फॉर हायड्रोजन हायड्रोजनसाठीचं काउंटिंग आहे. हायड्रोजन मॉलिक्यूल असेल आणि त्याच्या एन नंबरच्या ऑर्बिटची आपल्याला संख्या काढायची असेल तर आपण काय करू शकतो? एन स्क्वेअर इंटू हे व्हॅल्यू काय येणार? 0.053 हे त्याचं व्हॅल्यू येणार. याचा डायरेक्ट मिनिंग 0.053 येणार. आता डायरेक्ट टाकून द्यायचं तिथं म्हणजे एन स्क्वेअर फक्त त्याचा नंबर ऑफ ऑर्बिट येणार. मग तुम्हाला सांगितलं कोणी की थर्ड ऑर्बिट मधला काढा किंवा सेकंड ऑर्बिट मधला काढा, याची व्हॅल्यू सेकंड टाकायची, त्याला स्क्वेअर करून त्याला मल्टिप्लाय करायचं.
कळलं का? कोणी म्हणतात थर्ड ऑर्बिटमध्ये रेडियस किती असेल, तर थर्ड ऑर्बिटमध्ये ज्यांची व्हॅल्यू थीटा घ्यायची तर स्क्वेअर करायचं नाही, 9 इंटू हे करायचं, थर्ड ऑर्बिटचं भेटतं. ठीक आहे, बेसिक फॉर्म्युला आहे ना. हे व्हॅल्यू हो हायड्रोजनसाठी फिक्स करून घ्या. हायड्रोजनसाठी लक्षात ठेवा 0.053. ठीक आहे, नॅनोमीटर. ओके, सो हे मागच्या डिस्कस झालेलं आहे. आता मी न्यूमेरिकल घेतो. तुम्हाला पहिला न्यूमेरिकल हात दिला होता, कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ द थर्ड ऑर्बिट ऑफ इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम. पेज नंबर 327 वरती. ओके, पेज नंबर 327 वरती. त्याच्यामध्ये तुम्हाला nth ऑर्बिटचं, थर्ड नंबरच्या ऑर्बिटचं रेडियस काढायला सांगितले. मग रेडियसचा फॉर्म्युला हायड्रोजन ॲटमसाठी काय सांगितलं मी, हा आहे ना हायड्रोजन ॲटमसाठी. हे डायरेक्ट व्हॅल्यू घ्यायची Hz स्क्वेअर समजणार आपण पाय मास ऑफ द इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉन टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉनचा स्क्वेअर याची डायरेक्ट व्हॅल्यू किती असते हायड्रोजनसाठी 0.053 नॅनोमीटर. ती डायरेक्ट इथे टाकायची. त्याने किती सांगितलं थर्ड ऑर्बिटची रेडियस. सो रेडियस किती थर्ड ऑर्बिटसाठी म्हणजे r3, यांची व्हॅल्यू 3. सो इथं 3 चा स्क्वेअर येणार इंटू 0.053 येणार. 3 चा स्क्वेअर इथं 9 येतो, 9 इंटू 0.053 करायचं. याचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला त्याची रेडियस भेटणार. किती येते 0.7477 नॅनोमीटर. नॅनोमीटरचं मिनिंग काय असतं 10⁻⁹ मीटर. जेवढी व्हॅल्यू छोटी असते छोटी असणार. ओके, सो एक काही बेसिक आहे, एवढं ते सांगायची गरज आहे का. आता जर मी सेकंड ऑर्बिट म्हटलं तरी तर 2 चा स्क्वेअर येईल 4 इंटू करायचं. फोर्थ ऑर्बिट म्हटलं 16 इंटू करायचं. ठीक आहे, पण याच्यासाठी क्वेश्चनमध्ये तुम्हाला हायड्रोजन ॲटम वापरणं गरजेचं आहे. जर तो हायड्रोजन ॲटम नसेल तर मग हे व्हॅल्यू त्याची चेंज होईल. कारण हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन्स आणि त्याचा नंबर ऑफ काउंटिंग त्याच्यामध्ये फरक पडतो. त्याचा हायड्रोजनचा मास, इलेक्ट्रॉनचा मास, त्याच्यानंतर ॲक्सोलॉरिटीची परमिटिव्हिटी कॉन्स्टंट त्या व्हॅल्यूमध्ये फरक पडतो. कळलं का? पुढे जाऊ. हा सेकंड न्यूमेरिकल आहे ना, याचा काही संदर्भ मागच्या याच्याशी जास्त नाही आहे, पण तो घेतो मी. तो एक वेगळ्या प्रकारचा फॉर्म्युला आहे. रफ करू. सो बघा सेकंड न्यूमेरिकल काय दिलं त्याच्यामध्ये, इन अ रदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट assume that the incident alpha particle radius 1.80 femtometer is moving directly toward the target gold nucleus radius of 6.23 femtometer. If alpha particles stop right at the surface of the gold nucleus, how much energy did it have to start with? So question का रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट आहे. ठीक आहे, रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट म्हणजे काय, तो गेजर आणि मॉर्सलेनचा एक्सपेरिमेंट कसा होता. एक रे येणार, अल्फा रे येणार, एक गोल्डची फॉईल असते अशी. ठीक आहे, सांगितलं होतं ना गोल्डची फॉईलवर तो स्ट्राईक होतो. त्या गोल्डच्या फॉईलचा न्यूक्लियस असणार इथे, म्हणजे गोल्ड फॉईलचा न्यूक्लियस आणि हे अल्फा पार्टिकलचा एक न्यूक्लियस असणार. बरोबर, हे जाऊन एकमेकांवर स्ट्राईक होणार की नाही. कळलं का? म्हणजे स्ट्राईक झाल्यानंतर काही रिफ्लेक्ट होतात, काही होतात, काही इथं थांबतात. आता यानंतर पोटेन्शियलनुसार हा थांबतो इथे, ते मास असल्यामुळे अडकतं. समजलं का? फक्त म्हणतो की याचं सगळं मास कोणामध्ये झालेलं आहे, न्यूक्लियसमध्ये जॉईन आहे म्हणून तो टाकला बॉस असं त्याचं म्हणत असतं. आता याच्यात जो फॉर्म्युला काढलेला आहे, आता हे डायरेक्टच घेतलं याची कॉन्सेप्ट, याचा काही तुमच्या मागच्या बेसिकची काहीच संबंध नाही, पण आता आलाय म्हणून घ्यावं लागेल. कळलं? मग सांगतो मी तुम्हाला काय मॅटर आहे. मग अल्फा पार्टिकल आहे ज्याची रेडियस दिलेली तुम्हाला. एक अल्फा पार्टिकल आहे ज्याची रेडियस किती दिलेली आहे, रेडियस आहे 1.80 नाही घेतलं झालं फेम्टोमीटर. ठीक आहे, हा पार्टिकल जाऊन बंबार्ड होतो कोणावरती, गोल्ड न्यूक्लियस मध्ये. इथं गोल्ड न्यूक्लियस आहे. ठीक आहे, ओके. या गोल्ड न्यूक्लियसची रेडियस तुम्हाला माहिती आहे किती ती 6.23 फेम्टोमीटर. ठीक आहे, हा जरा मोठा आहे, याची रेडियस जरा मोठी असणार आणि हा अल्फा जो न्यूक्लियस आहे तो जाऊन त्याच्यावर बंबार्ड होतो. समजतंय? तो जाऊन त्याच्यावर बंबार्ड होतोय. त्या बंबार्डिंगच्या टायमाला त्यांनी तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे, इफ द अल्फा पार्टिकल स्टॉप राईट ॲट द सरफेस ऑफ द गोल्ड न्यूक्लियस. जर तो गोल्ड न्यूक्लियसच्या एक्झॅक्ट सरफेसवरती स्टॉप होतो आणि इथे येऊन थांबतो. कळलं का? अल्फा पार्टिकल जाऊन स्ट्राईक झाला, त्याच्यावरती जाऊन थांबला, तर मग तो जर एक्झॅक्ट इथे स्टॉप होत असेल तर मग याच्यामध्ये किती कायनेटिक एनर्जी असेल सुरुवातीला, असा क्वेश्चन. सो हाऊ मच एनर्जी डिड इट हॅव टू विथ स्टार्ट. सो याच्याकडे सुरुवातीला किती कायनेटिक एनर्जी होती. कळला क्वेश्चन? नवीन टॉपिक आहे तुमच्यासाठी, मागचं काही फंडामेंटल नाही आहे. एक गोल्ड न्यूक्लियस आहे
अल्फा पार्टिकल येऊन त्याच्यावर बंबार्ड होतोय, सो दॅट टाइम तो जर त्याच्या न्यूक्लियसवर येऊन थांबतोय, तर इथं जर हा स्टॉप होत असेल तर याच्यामध्ये किती एनर्जी असायला पाहिजे होती, जेव्हा तो तेवढी एनर्जी असेल तो इथे जाऊन स्टॉप होतो नाही, कारण हे त्याला रिफिल करेल ना, हा रिॲक्शन येतो त्याला, तो स्टॉप होण्यासाठी तुझ्याकडे किती कायनेटिक एनर्जी पाहिजे. खाली बरोबर एक्सप्लेनेशन दिले बरोबर. ओके, आता याच्यामध्ये काय विषय आहे पहा, की सुरुवातीला आपण असं अज्यूम करू की अल्फा पार्टिकल हा अवे होता खूप गोल्ड न्यूक्लियस पासून. म्हणजे सुरुवातीला आपण अज्यूम करतो की हा जो पार्टिकल आहे गोल्ड न्यूक्लियस पासून हा अल्फा पार्टिकल खूप दूर आहे, कळलं का. मग त्याच्यामध्ये त्या टायमाला किती कायनेटिक एनर्जी होती हाच आपला प्रश्न आहे, कळलं का. दूर असताना तो जवळ येईल तर झिरो जाईल ना कायनेटिक एनर्जी. मग जसं हा जवळ येईल तसं हे न्यूक्लियस जे आहे ना हे याला रिपेल करायला लागतं, कारण हे इलेक्ट्रॉन्स त्याला फेकतात, कारण अल्फा हा पॉझिटिव्ह चार्ज असतो, बरोबर. अल्फा हा कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज. आणि या गोल्ड फॉइलचे इलेक्ट्रॉन्स असतील नाही का असे, ते कोणते इलेक्ट्रॉन्स असतात, निगेटिव्ह चार्ज. हा पॉझिटिव्ह जेव्हा निगेटिव्ह कडे ओढला जातो, कळलं का. हे जेव्हा ओढले जातं तेव्हा हा ओढला जाणार इकडे, बट जाता जाता याच्या पॉझिटिव्ह त्याला येताना रिपेल करेल, कारण इथं सगळं न्यूक्लियस मध्ये कोण आहे, न्यूक्लियस मध्ये कोण असतं, पॉझिटिव्ह चार्ज असतो ना, बाहेर इलेक्ट्रॉन्स असतात. अल्फा हा कोणत्या टाइपचा चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज. अल्फा बीटा गॅमा, अल्फा बीटा आणि गॅमा. अल्फा हा पॉझिटिव्ह चार्ज असतो, बीटा हा निगेटिव्ह चार्ज असतो, गॅमा हा न्यूट्रल असतो, कळलं का. कधी पण लक्षात ठेवायचे. सो अल्फा जर पार्टिकल जर पॉझिटिव्ह चार्ज आहे तो याच्याकडे येतोय, तर हे निगेटिव्ह चार्जेस त्याला अट्रॅक्ट करतात, ती गोष्ट ठीक आहे, बट हे पॉझिटिव्ह चार्ज रिपेल करते. सो अकॉर्डिंग टू फिजिक्स काय होईल, याची कायनेटिक एनर्जी कन्वर्ट कशात व्हायला लागेल, पोटेन्शियल एनर्जी मध्ये, कारण तो इथं काय होतोय, स्टॉप होतोय, कळलं का. सो ही टोटल कायनेटिक एनर्जी या ठिकाणी कशात कन्वर्ट होईल, पोटेन्शियल एनर्जी मध्ये ना. थांबला म्हणजे काय झालं, अरे ऑब्जेक्ट थांबला म्हणजे काय झालं, कोणची एनर्जी वाढली, पोटेन्शियल एनर्जी वाढली. एनर्जी कुठून आली त्याच्याकडे, पोटेन्शियल एनर्जी ते कन्वर्ट झाली सगळी कायनेटिक कशामध्ये, पोटेन्शियल मध्ये, नाही कळलं. हे पुढे सुरुवातीला तो मोशन देत होता, पण इथे जर तो स्टॉप होतोय, तर याचा अर्थ ही सर्व कायनेटिक एनर्जी कशात कन्वर्ट जाऊन होणार आहे, पोटेन्शियल एनर्जी मध्ये जाऊन कन्वर्ट होणार आहे. या ठिकाणी ही जी पोटेन्शियल एनर्जी आली हे कुठून आली आहे, हे कायनेटिक एनर्जी मिळून आली. जेवढी ही असेल तेवढीच हे असते. हिडवून यायच्या बघा पुढे पहा. मग त्याच्यामध्ये तो पुढे एक्सप्लेन करतो, जसं जसं तो क्लोज येणार तसं तशी कायनेटिक एनर्जी रिलीज होत जाते आणि कन्वर्ट होत जाते पोटेन्शियल एनर्जी मध्ये. ओके, सो कायनेटिक एनर्जी कम्प्लिटली कन्वर्ट होऊन जाणार कुठं, या पॉईंटला. कशामध्ये कन्वर्ट होते, पोटेन्शियल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. सो इनिशियली कायनेटिक एनर्जी आपण अज्यूम केली किती आहे, आपण सुरुवातीला अज्यूम करतोय की कायनेटिक एनर्जी किती, सपोज किती आहे, आपल्याला हेच काढायचं आहे, आपल्याला कितीची व्हॅल्यू फाइंड करायची. ओके, so the alpha particle is equal to the potential energy of at the surface. मग आता आपण डिस्कस केलं ना की याच्याकडे जर ही पोटेन्शियल एनर्जी येणार आहे, तर ही पोटेन्शियल एनर्जी कोणामध्ये असली पाहिजे, के एवढी असली पाहिजे, कळलं का. ते फक्त वर्डिंग मध्ये लिहिलं, तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करावं लागेल. सो असं कधी होणार आहे, सो याचं अल्टिमेट मिनिंग सांगतो मी तुम्हाला. व्हेन द डिस्टन्स बिटवीन द गोल्ड न्यूक्लियस अँड अल्फा पार्टिकल इज इक्वल टू द रेडियस ऑफ द गोल्ड न्यूक्लियस. म्हणजे त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे की जेव्हा डिस्टन्स इक्वल असतं या रेडियसचं आणि या अल्फा पार्टिकलच्या न्यूक्लियसचं, म्हणजे पहा, व्हेन द डिस्टन्स बिटवीन गोल्ड न्यूक्लियस अँड अल्फा पार्टिकल इज इक्वल, गोल्ड न्यूक्लियस आणि अल्फा पार्टिकल यांच्यातलं डिस्टन्स हे रेडियस एवढं असतं. म्हणजे म्हणण्याचा अर्थ आहे की ह्या गोल्ड न्यूक्लियसची हे पूर्ण ऑर्बिट आहे तेवढे, ठीक आहे. या ऑर्बिट इथपर्यंत येईपर्यंत याची कायनेटिक एनर्जी जेवढी असेल तेवढीच असेल, बरोबर है ना. इथे केस राहील एवढी, फरक इथून पडणार, फरक इथून पडेल ना. हे इलेक्ट्रॉन वरती हे प्रोटॉन इकडे ढकलेत ना. मग याच्यामध्ये जो पोटेन्शियल एनर्जी कन्व्हर्जन जे होणार आहे ते कोणामुळे होणार आहे, याच्या ऑर्बिट मध्ये घुसण्यामुळे होणार आहे. तोपर्यंत होईल का, तोपर्यंत काही संबंध नाही ना त्याचा. मग या ऑर्बिटच्या लास्ट ऑर्बिट पर्यंत याची एनर्जी कायनेटिक एनर्जीच असेल, पण इथून त्याला कन्व्हर्जन स्टार्ट होईल कशामध्ये, पोटेन्शियल एनर्जी मध्ये. इथं बिलकुल न्यूक्लियसला येऊन तो स्टॉप होते, कळलं का. मग हे एवढ्या मोठ्या एवढ्या डिस्टन्सने त्याची पूर्ण कायनेटिक एनर्जी कशामध्ये कन्वर्ट केली, पोटेन्शियल एनर्जी मध्ये. इथपर्यंत काही संबंधच नव्हता ना, कारण ह्या न्यूक्लियस ज्याला जो रिपेल करतोय तो इथपर्यंत करणारच नाही, कारण त्याचं जेवढं ऑर्बिट आहे तोपर्यंत तो करतो. करतोय कसा कवरता गेला. हा, मग
मग म्हणण्याचा अर्थ आहे की अल्फा पार्टिकल म्हणजे इथं अल्फा पार्टिकल आहे हा जोपर्यंत त्याची कायनेटिक एनर्जी आहे आणि हे न्यूक्लियस आहे बरोबर. या न्यूक्लियस आणि अल्फा पार्टिकलच्या मधलं डिस्टन्स जेव्हा रेडियस एवढं असतं गोल्ड न्यूक्लियसच्या रेडियस एवढं असतं दॅट टाइम तुम्ही हे कंडिशन सॅटिस्फाय करणार त्या त्यावेळेला त्याची कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल मध्ये कन्वर्ट व्हायला स्टार्ट होते. नाही कळलं? नाही कळलं? न्यूक्लियस पर्यंत येण्यास हे पहा यांच्यातलं डिस्टन्स किती असेल? रेडियस एवढा असेल ना याच्या एवढी रेडियस आहे त्याची गोल्ड न्यूक्लियसची रेडियस आहे ही एवढी. या रेडियस वरती जेव्हा तो इथं टच होईल तोपर्यंत त्याची कायनेटिक एनर्जी बदललेली नसते कारण त्याला कोणी रिपेअर करायला नाहीच आहे ना इकडे. कधी बदलायला स्टार्ट होईल? जेव्हा तो या रेडियसच्या मध्ये घुसायला स्टार्ट होईल ऑर्बिट मध्ये घुसायला लागेल. मग इथपर्यंत कायनेटिक एनर्जी राहील के इथं झिरो झालेली आहे म्हणजे इथं कोणची एनर्जी वाढली आहे? पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम आहे आणि याची कायनेटिक एनर्जी तर काय झाली आहे? झिरो. मग यांच्यामधला जो गॅप आहे हा किती डिस्टन्स मध्ये झाला? आर डिस्टन्स मध्ये संपला ना. नाही म्हणताय? सो आता हे आरचा विषय असा आहे की आर डिस्टन्स जे आहे ना ते याची रेडियस आणि याची रेडियस अशी दोघांची मिळून होते. म्हणजे याची रेडियस समजा R1 असेल तर याची रेडियस R2 असते. कळलं का? दोघं पार्टिकल आहेत ना, दोघं न्यूक्लियस आहेत. आपण एक न्यूक्लियस आहे, आपण एक न्यूक्लियस आहे. याची स्वतःची एक वेगळी रेडियस असते, याची स्वतःची एक वेगळी रेडियस असते. दोघांच्या मधला डिस्टन्स जोपर्यंत ते एकमेकाला कॉन्टॅक्ट मध्ये येत नाही म्हणजे समजा याचं हा असं आहे आणि याचं हे असं आहे. कळलं का? जोपर्यंत हे एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार नाही तोपर्यंत ही एनर्जी कन्वर्जन होणार नाही. कळलं का? मग याची टोटल डिस्टन्स म्हणजे याच्या न्यूक्लियसचं आणि याच्या न्यूक्लियसचं डिस्टन्स किती झालं? इथून इथपर्यंत R1. कळलं का? आणि इथून इथपर्यंत R2 म्हणजे टोटल डिस्टन्स आहे. म्हणजे R तुम्ही म्हणताय ना हे R टोटल डिस्टन्स म्हणजे R1 प्लस R2 असतं. नाही कळलं? ठीक आहे समजलं का? अवघड आहे शिकवणं अवघड होतं. तो ऍक्च्युली तुमच्या मागच्या संदर्भित नाही. तुमचे भरपूर टॉपिक स्किप केल्यामुळे ना हे प्रॉब्लेम क्रिएट होतो. डायरेक्ट जे टॉपिक काढायचं काय? काढायचं आहे की तुमची कायनेटिक एनर्जी सुरुवातीला किती होती त्याचा फॉर्म्युला तयार टच करायचा. व्हायच्या आधी त्याची रेडियस टच करायच्या आधी. मग तेच मेन आहे ना. आता त्याच्यामध्ये दुसरा म्हणजे कमी व्हायला लागते ना. मग तो कमी होण्याच्या आधी किती होते सांग. इथं तो स्टॉप होतोय. कळलं का? मग याचा जो फॉर्म्युला तयार झालाय तो फॉर्म्युला महत्वाचा आहे कायनेटिक एनर्जीचा. कायनेटिक एनर्जीचा तुम्ही याच्या आधी पण फॉर्म्युला बघितला आहे 1/4πε0. काढून टाकलं का? एनर्जीचा फॉर्म्युला आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असेल 1/4πε0 त्याच्यानंतर टॉइस ऑफ इलेक्ट्रॉन टॉइस ऑफ आता हे जे असतं हे टॉइस ऑफ इलेक्ट्रॉनचा स्क्वेअर डिवाइडेड बाय रेडियस. म्हणजे रेडियस म्हणजे काय माहिती आहे R1 प्लस R2 आहे. कळलं का? हा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो 1/2 mv² ना. 1/2 mv² असतो की नाही. ते 1/2 चा जो हाफ आहे तो इकडे शिफ्ट केला आहे आणि मास इनटू वेलोसिटी घेतलेली. वेलोसिटीचा फॉर्म्युला आताच काढला होता इथं. बरं तो टाकलेला इथं. आता हा फॉर्म्युला तुम्ही डायरेक्ट पाठ केला तरी चालेल कन्वर्जनसाठी. ते झेड आपण घेत नाही ना त्याला. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आपण एक हीच घेतो. कळलं का? त्याला ऍक्च्युअली झेड दिले तुमच्या बुकमध्ये टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सला. मी त्याला डायरेक्ट ई घेतो कन्फ्युजन होऊ नये म्हणून. समजलं का? मग ते असं येतं. ओके हे 1/4πε0 E²/R1 प्लस R2 हे हा इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे. त्याला तुम्ही मल्टिप्लाय केली की कायनेटिक एनर्जी भेटते. इलेक्ट्रोस्टॅटिक मोटर घ्या. ठीक आहे हा फॉर्म्युला तुमचा आत्ता काढून घ्या. जर तुम्हाला कुठल्याही चार्जची जर कायनेटिक एनर्जी काढायची असेल तर हा फॉर्म्युला असतो. कुठल्याही चार्जच्या कायनेटिक एनर्जीसाठी बस तुम्हाला घ्यायची व्हॅल्यू त्याच्यात टाकून सॉल्व्ह करायचं. कळलं का? फक्त मेन गोष्ट याच्यावर जाते की हा जो झेड आहे ना म्हणजे तुमचा झेड एक गोष्ट आहे का E²च्या ऐवजी हा झेडचा ॲटॉमिक नंबर पण येणार आहे. म्हणजे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्समध्ये गोल्ड फॉईल असला कारण त्याचा ॲटॉमिक नंबर पण घ्यावा लागेल है ना. मग तुम्हाला ॲटॉमिक नंबर यांनी झेड रिप्रेझेंट केला आहे. ठीक आहे ॲटॉमिक नंबर. मग हा झेड त्याचा ॲटॉमिक नंबर टाकायचा त्याचा 79 ॲटॉमिक नंबर आहे. ओके गोल्डचा 79 ॲटॉमिक नंबर आहे गोल्डचा. इलेक्ट्रॉन्सचं
जे मास असतं ते 1.6 × 10⁻⁹ फिक्स आहे. मास आहे इलेक्ट्रॉन्स, कुठल्याही इलेक्ट्रॉनचं मास एवढंच असतं. कळलं का? सो त्यामुळे त्याला काही इश्यू नाही. पहिला प्रश्न रेडियस आणि रेडियस 2चा. तुम्हाला दोन्ही रेडियस माहिती आहेत बरोबर? ओके. पहिला प्रश्न याचा 1/4πε0 याची व्हॅल्यू काय फिक्स असते 9 × 10⁻⁻⁻⁻. एवढ्या याची व्हॅल्यू असते. मागच्या वेळेस पाठ केलेली आपण आठवत आहे का इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये? इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये ही व्हॅल्यू लक्षात ठेवलेली आपण 1/4πε आणलं त्याच्यासाठी काय टाकायचं 9 × 10⁹ टाकायचं. कळलं का? हे व्हॅल्यू याची टाकायची. हा 2 नाही इलेक्ट्रॉनच्या मासचा स्क्वेअर म्हणजे इलेक्ट्रॉनचा मास टाकायचं. ॲटॉमिक नंबर बोल्टचा 79 आहे. रेडियस 1 रेडियस 2 दिले. सगळं टाकायचं कायनेटिक एनर्जी काढून. जमेल? क्वेश्चन आउट ऑफ स्ट्रीम आहे. आता आला म्हणून सांगितलं. ओके? एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही या क्वेश्चनचं. ओके? पडण्याची चान्सेस कसं आहे? बोर्डला तर शक्यता नाही, कॉम्पिटिटिव्हचा विचार करताय. कॉम्पिटिटिव्हला शक्यता आहे. कॉम्पिटिटिव्हला असे क्वेश्चन येऊ शकतात. स्मार्ट क्वेश्चन म्हणून सांगितलं. ओके? बोर्डला काही जनरली नाही म्हणजे फर्स्ट क्रेडिट दिलं. जाऊ पुढे. आता कॅल्क्युलेशन करता येतील ना? फक्त व्हॅल्यूज टाकायचे. कॉन्सेप्ट फक्त इम्पॉर्टंट होता. तो कॉन्सेप्ट सांगितलं तुम्हाला काय. जर कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये अशा टाईपचा कॉन्सेप्ट आला थोडंसं लक्ष ठेवायचं. कायनेटिक एनर्जी वगैरे करतो. पुढे पहा टोटल एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन्स. सो विषय असा याच्यामध्ये की टोटल एनर्जी इलेक्ट्रॉन्स मध्ये किती असणार तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी आणि त्याची कायनेटिक एनर्जी दोघांची मिळून टोटल एनर्जी भेटेल. सो इलेक्ट्रॉनची मला जर टोटल एनर्जी काढायची असेल टोटल एनर्जी मी काय करतो कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी करतो बरोबर. त्या ऑब्जेक्टमध्ये त्या पॉईंटला असणारी टोटल एनर्जी भेटते. आता राहिला प्रश्न कायनेटिक एनर्जीचा. तर ऑब्जेक्टमध्ये किती कायनेटिक एनर्जी असते तर जनरल फॉर्म्युल्याची हिशोबाने 1/2 mv² असतं बरोबर. हे मास ऑफ इलेक्ट्रॉन आणि व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन असेल ना मग. हे कळलं का? 1/2 mv². mv² ही कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे. तर इलेक्ट्रॉनचा मास इंटू व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉनचा स्क्वेअर करायचा तुम्हाला कायनेटिक एनर्जी भेटणार. राहिला पोटेन्शियल एनर्जीचा प्रश्न. ठीक आहे. आता कुठल्याही इलेक्ट्रॉन्स मध्ये किती पोटेन्शियल एनर्जी असते याचा जर फॉर्म्युला तुम्हाला बघायचा असेल तर तो वरती आपण बघितला होता. तो ZD² अपॉन 4πε0 RL तो त्याचा इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला असतो. तो काय फॉर्म्युला आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजे हे इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये झालेलं आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ग्रॅव्हिटेशन मध्ये ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल अशा टाईपचे पोटेन्शियल होते का? पोटेन्शियल आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये काय फरक होता? खालचा रेडियसचा स्क्वेअरच्या ऐवजी फक्त रेडियस येतो. कळलं का? रेडियसच्या स्क्वेअरच्या ऐवजी फक्त रेडियस येणार एवढाच फरक असतो. ठीक आहे. इथे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचा फॉर्म्युला असतो बा इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला असतो 1/4πε0. ठीक आहे. त्यानंतर राहिला प्रश्न तो तुम्हाला फोर्सचा फॉर्म्युला माहिती असेल ना चार्जेसचा स्क्वेअर करायचा जेवढा रेडियस असते तर इथे ॲटॉमिक नंबर इलेक्ट्रॉनचा स्क्वेअर डिवाइडेड बाय रेडियसचा स्क्वेअर नसून फक्त रेडियस असते. कळलं का? स्क्वेअर हा फोर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये येतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला असतो तो Gm1 m2 अपॉन r² असतो ना. जर पोटेन्शियल घ्यायचं असेल तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचा पण हा फॉर्म्युला असतो फक्त इथं r असतो. ग्रॅव्हिटेशनल चॅप्टर मध्ये झालेला आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. एवढाच फरक असेल त्याच्यामध्ये हे रेडियस निघून जाते कारण त्याला आम्ही मल्टिप्लाय केली तो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल होऊन जातो. असं असतं. मग याच्यामध्ये पण सेम आहे ग्रॅव्हिटेशन वरून झालेलं आहे फक्त चार्जेस आहे. ॲटॉमिक नंबर चार्जेस E1 इलेक्ट्रॉन E2 इलेक्ट्रॉन बरोबर ना. Q1 चार्ज Q2 चार्ज दोन्ही चार्जेस त्यामुळे E2 चा स्क्वेअर झाला आणि डिवाइड बाय रेडियस नाही कळलं. आणि हा तो कॉन्स्टंट आहे. तो ग्रॅव्हिटेशनला कसा G कॉन्स्टंट येतो तसा इलेक्ट्रोस्टॅटिक कॉन्स्टंट येतो Z/1/4πε0. क्लियर आहे? मायनस अशासाठी की पोटेन्शियल एनर्जी जेव्हा कायनेटिक एनर्जी डिक्रीज होत असते ना कंटिन्युअसली तेव्हा पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट होत असते म्हणून ते मायनस. कळलं का? पुढे पहा इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असल्याकडे जर यांची प्लस केली तर काय भेटेल? आता याच्यामध्ये आपण समजा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आणि RL चा फॉर्म्युला जर सबस्टिट्यूट करून टाकला तर आपल्याला काही गोष्टी भेटतात. त्या व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला बघा कुठं होतो? फॉर्म्युला विचित्र आहे. VL चा फॉर्म्युला होता ZE² अपॉन 2ε0 HN
आणि Rn चा फॉर्म्युला होता n स्क्वेअर इन ब्रॅकेट h स्क्वेअर epsilon नॉट अपॉन पाय m e z e स्क्वेअर. ठीक आहे, ठीक आहे. आता काय करावं लागेल माहिती का, जर तुम्हाला टोटल एनर्जी पाहिजे असेल तर या Bn च्या जागी वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रॉनच्या जागी वेलोसिटी ऑफ n ऑर्बिट इलेक्ट्रॉन टाकावं लागेल. कळलं का? आणि या Rn च्या जागी Rn चा फॉर्म्युला टाकावा लागेल. म्हणजे हे घेऊन याच्यात सबस्टिट्यूट करायचं, हे घेऊन याच्यात सबस्टिट्यूट करायचं. समजलं? कळलं का? हां, आता हे डिव्हिजन तुम्हाला नाही आहे पेपरमध्ये वगैरे कुठं, डायरेक्ट फॉर्म्युला रट्टा मारला होता सोबत चांगलं आहे. पण सांगितलं मी कसं येतं, तर याच्या जागी हे टाकलं, समजा असेल 1/2 m e. याचा फॉर्म्युला असा आहे z e चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 epsilon नॉट h n प्लस मायनस होईल ॲक्च्युली 1/4 पाय epsilon नॉट z e चा स्क्वेअर डिवाइड बाय r n म्हणजे n स्क्वेअर इन ब्रॅकेट h स्क्वेअर epsilon नॉट डिवाइड बाय पाय m e z e चा स्क्वेअर. कळलं का? हे सगळं सिम्प्लिफाय करावं लागतं. याच्यामध्ये परत सिम्प्लिफिकेशन होईल. z e चा स्क्वेअर इथे z e चा स्क्वेअरचा प्लस स्क्वेअर होऊन जाईल, m e वरती येईल, हा पाय पण वरती येईल, इथे n स्क्वेअर epsilon नॉट n स्क्वेअर आणि हे 4 पाय epsilon नॉट येईल, इकडे 2 पाय epsilon नॉट h h येईल, याच्यात हे आणि हे आणि हे याच्यात 2 कॉमन निघतील. सो बऱ्याच गोष्टी होणार याच्यात, भरपूर सिम्प्लिफिकेशन खाली येईल. कळलं का? आता याचं डायरेक्ट लक्षात ठेवा, कारण हे तुम्हाला बोर्डमध्ये दिलं नाहीये आणि अपेक्षित पण नाही की तुम्ही हे सॉल्व्ह करा. ठीक आहे, फक्त माहिती पाहिजे की काय होणार. समजा इन केस काही आलं, आपल्याला असं काहीतरी कन्वर्जन करायची गरज पडली, आपल्याला कोण टोटल कसं टाकायचं ते कळलं पाहिजे कॉम्पिटिटिव्हला समटाईम्स. मग आता याचं ही सिम्प्लिफिकेशन 100% नाही, मी डायरेक्ट आन्सर लिहितो. ओके, आन्सर आलं पाहिजे. एनर्जीचा आन्सर लिहितो बघा, मायनस m e मास ऑफ इलेक्ट्रॉन ॲटॉमिक नंबरचा स्क्वेअर इलेक्ट्रॉन इज टू 4 डिवाइडेड बाय 8 epsilon नॉट h स्क्वेअर n स्क्वेअर. ठीक आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला लर्न करा. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली किती फॉर्म्युले लर्न करायचे आहेत? वेलोसिटी, रेडियस, एनर्जी. समजलं का? लर्न करणंच पर्याय आहे, कारण हे सिम्प्लिफाय करणं म्हटलं म्हणजे डोक्याला राग आहे. एवढं सिम्प्लिफिकेशनच्या नादी लागू नका, डायरेक्ट फॉर्म्युला लर्न करून घ्या, 3 प्रश्न संपतो. समजा गरज पडली तर हे कन्वर्ट करता आलं पाहिजे, त्याच्यासाठी सांगितलं, तशी काही गरज नव्हती. सो हा एनर्जीचा फॉर्म्युला. आता याच्यामध्ये कसं असतं माहिती का, जर हा z स्क्वेअर आपण n स्क्वेअर आपण बाजूला काढला म्हणजे ॲटॉमिक नंबर कंटिन्युअसली चेंज होत राहतो ना. सो हा m e e रेज टू 4 डिवाइड बाय 8 epsilon नॉट h स्क्वेअर, हा जो फॅक्टर आहे एवढा, आणि याला इकडे z स्क्वेअर उरला पाहिजे इकडे, आणि हा खाली n स्क्वेअर उरला, बरोबर. हे एवढा फॅक्टरची व्हॅल्यू फिक्स आहे, कारण हे सगळे कॉन्स्टंट नंबर आहे. कळलं का? मास फिक्स आहे, इलेक्ट्रॉनचं काउंटिंग फिक्स आहे 1.6 × 10⁻², सो त्याचा रेज टू 4 पण फिक्स राहील, है ना. इलेक्ट्रॉनचा मास कधी चेंज होत नाही, त्याचा काही प्रश्न नाही. 8 फिक्स राहील, epsilon नॉट फिक्स राहील, टाइम कॉन्स्टंट फिक्स आहे. सो सगळे कॉन्स्टंट नंबर असल्यामुळे याची व्हॅल्यू फिक्स होत जाते. ती किती येते? तर ती येते -13.6. किती येते? हां, हे बॉटम फिजिक्स आहे म्हणून जरा किचकट वाटतं, म्हणजे डायरेक्ट मोठमोठ्या व्हॅल्यू आहेत ना. मग हे इथं z स्क्वेअर अपॉन n स्क्वेअर आणि हा एनर्जीचा युनिट, हे महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. कळलं का? म्हणजे डायरेक्ट हा जो फॅक्टर आहे m e इलेक्ट्रॉन इज टू 4 डिवाइड बाय 8 epsilon नॉट h स्क्वेअर, याची व्हॅल्यू डायरेक्ट काय टाकायची? -13.6 टाकायची. कळलं का? z स्क्वेअर अपॉन n स्क्वेअर. आता समजा आपण हायड्रोजनमध्ये एनर्जी काढली एका ऑर्बिटसाठी. आता हायड्रोजनमध्ये एनर्जी किती येणार एका ऑर्बिटसाठी, किंवा ग्राउंड स्टेट एनर्जी किती येणार प्रत्येक ऑर्बिटसाठी? ग्राउंड स्टेट एनर्जी यांची व्हॅल्यू ऑलवेज 1 असते ग्राउंड स्टेट, बरोबर. आणि हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 असतो. सो 1 स्क्वेअर अपॉन 1 स्क्वेअर 1च येईल. 1 × -13.6 केलं तर -13.6 येईल. म्हणजे हायड्रोजनसाठी त्याच्या फर्स्ट ऑर्बिटमधली एनर्जी किती आहे? -13.6. कळलं का? हा प्रश्न एकदा सीटीला विचारला गेला, सीटीला, की हायड्रोजनच्या फर्स्ट ऑर्बिटसाठी किती एनर्जी असेल. मग एवढं सगळं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही तुम्हाला. -13.6 इंटू ॲटॉमिक नंबर त्याचा 1 आहे, 1चा स्क्वेअर आहे ना. फर्स्ट ऑर्बिट म्हटलं म्हणजे 1चा स्क्वेअर आहे, 1/1 1च होईल. 1 × -13.6 -13.6 आहे.
म्हणून हायड्रोजनच्या फर्स्ट ऑर्बिटसाठी झाले 13.6 एवढी एनर्जी ना. कळलं का? सेकंड ऑर्बिटसाठी म्हटलं यांची व्हॅल्यू 2 टाकायची. ॲटॉमिक नंबर 1 आहे. मग सेकंड ऑर्बिटसाठी किती? इथं 2 चा स्क्वेअर होईल म्हणजे 4. 1/4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तेवढी त्याची सेकंड ऑर्बिटची एनर्जी. नाही कळलं? थर्ड ऑर्बिट म्हटलं यांची व्हॅल्यू किती टाकायची. जर मी हायड्रोजन सोडून दुसरा कोणी घेतला तर ॲटॉमिक नंबर बदलावायचा. हेलियम घेतला 2 टाकायचा. है ना? आता माहिती ना केमिस्ट्रीमध्ये ॲटॉमिक नंबर असतो म्हणून. काय असतो ॲटॉमिक नंबर? नंबर ऑफ एलिमेंट्स. एलिमेंट्सचा ॲटॉमिक नंबर काढतो आपण. नंबर ऑफ एलिमेंट्स काय ते? हेलियम कशाला म्हणतात? एलिमेंट्स आहे ना हेलियम. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा नंबर ऑफ प्रोटॉन म्हणतात त्याला प्रॉपर्ली. नंबर ऑफ प्रोटॉन्स किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑर मध्ये दोघांची संख्या सारखी असते. बिकॉज ॲटम जो असतो तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. त्यामुळे आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण म्हणू शकतो किंवा नंबर ऑफ प्रोटॉन पण म्हणू शकतो ॲटॉमिक नंबर. ठीक आहे? एवढं महत्त्वाचं तुमच्यासाठी. समजलं काय एवढं? याच्यामध्ये आउटपुट काय आहे तुम्हाला बोर झालं असेल. ऑब्विसली बोर वाटला हा चॅप्टर कारण तो मोठा चॅप्टर आहे. मोठा म्हणजे काय? मॉडर्न फिजिक्स आहे ना. तो विचित्र आहे. किचकट आहे. लक्षात ठेवा फक्त काय सांगतो. टोटल एनर्जी कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी असते. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हा इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला. एवढा कमीत कमी लक्षात असलं पाहिजे. कधी चुकून जर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल काढायला सांगितलं तर आपल्याला काढता आलं पाहिजे. ठीक आहे? त्याच्यानंतर यांना जर आपण ऍड केलं हे फॉर्म्युलेशन सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला एनर्जीचा हा फॉर्म्युला भेटतो. हे डायरेक्ट सोडून द्या. ठीक आहे? हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. mz² is e⁴ 8 epsilon naught h² n². याच्यामधनं z² n² ला बाजूला घ्या. me⁴ अपॉन 8 epsilon naught n² याची व्हॅल्यू डायरेक्ट फिक्स असते 13.6 मायनस. तर त्यामुळे याला पण प्रत्येक वेळी काढायची गरज पडत. कळलं का? म्हणजे याचा विषय इथं संपतो. फक्त z² अपॉन n². हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. एनर्जी फ्रॉम एनी एटम मायनस 13.6 इंटू z² अपॉन n². जे z ची व्हॅल्यू टाकायची याची व्हॅल्यू टाकायचं पडतं. कळलं का? जर तुम्ही झेडच्या याची व्हॅल्यू किंवा 1 टाकली तर तुम्हाला ग्राउंड लेवलचं भेटतं. ग्राउंड स्टेट एनर्जी म्हणजे काय? ऑर्बिट फर्स्ट असताना. कळलं का? ऑर्बिट जर फर्स्ट ऑर्बिट असेल तर त्याला म्हणतात ग्राउंड स्टेट एनर्जी. जर कोणी तुम्हाला सांगितलं ग्राउंड स्टेट एनर्जी काढा यांची व्हॅल्यू किती टाकणार? 1 ना रे. ग्राउंड स्टेट एनर्जी जर काढायला सांगितलं तर यांची व्हॅल्यू किती टाकायची? 1. कळलं का? याच्यामध्ये मग काढायचं कुठलंही मग त्याने सोडियम दिला तर सोडियमचा ॲटॉमिक नंबर वापर. कळलं का? त्याने फॉस्फरस दिला फॉस्फरसचा ॲटॉमिक नंबर वापर. पण यांची व्हॅल्यू 1 असतात कारण त्यांनी कोणची एनर्जी काढायला सांगितली? ग्राउंड स्टेट. जर त्यांनी एक्साइटेड स्टेट एनर्जी काढायला सांगितली एक्साइटेड स्टेट म्हणजे काय? याच्यावरची मग ते 1 असू शकते म्हणजे 2 असू शकते 3 असू शकते 4 असू शकते 5 असू शकते काही असू शकते. 1 सोडून काही पण. कळलं का? 1 सोडून काही पण. मग ते एक्साइटेड झालं. एक्साइटेड म्हणजे काय? वरच्या ऑर्बिटमध्ये. मग तो तुम्हाला एक्साइटेड कोणच्या एक्साइटेड किती एक्साइटेड ते सांगतो ना. थर्ड एक्साइटेड ऑर्बिट, फोर्थ एक्साइटेड ऑर्बिट, फोर्थ एक्साइटेड एनर्जी काढा किंवा थर्ड एक्साइटेड एनर्जी काढा म्हणजे काय? 1 सोडून मग फर्स्ट एक्साइटेड म्हणजे काय? मग सेकंड वाला म्हणजे फर्स्ट एक्साइटेड. नाही कळलं? माझं म्हणण्याचा अर्थ आहे की हा जर न्यूक्लियस आहे न्यूक्लियसचं हे पण एक ऑर्बिट हे दुसरं ऑर्बिट हे तिसरं ऑर्बिट. करेक्ट? हे फर्स्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात किती असे? याची व्हॅल्यू किती? इक्वल टू 1. याला ग्राउंड स्टेट म्हणतात. हे तुमच्या घराचे मधले मोजण्यासारखे. घराचे मधले कसे मोजतात तुम्ही? पहिल्या फ्लोअरला ग्राउंड फ्लोअर म्हणतात आणि फर्स्ट फ्लोअर कुठं असतो? ग्राउंडच्या वर. ऍक्च्युली तो सेकंड आहे पाहायला गेलं तर. बरोबर ना? फर्स्ट फ्लोअर असतो की नाही? खालचा म्हटलं पाहिजे ना. त्याला ग्राउंड म्हणतो आपण. आता ज्या फ्लोअर जो वरचा फ्लोअर आहे त्याला फर्स्ट फ्लोअर म्हणतात. त्याच्यावरती असेल तर तो सेकंड असेल आणि तो खालचा कोण आहे? ग्राउंड. तसं आहे ते. यांची व्हॅल्यू 1 असेल तर तो ग्राउंड स्टेट. फर्स्ट एक्साइटेड म्हणजे यांची व्हॅल्यू 2 असणार. नाही कळलं? हां. सेकंड एक्साइटेड म्हणजे यांची व्हॅल्यू 3 असणार. हे महत्वाचं. आपल्याला जे वर्डिंग दिलं जाईल त्याच्यानुसार ते काढायचं. ओके? टॉपिक थोडंसं किचकट आहे समजून घ्या. महत्त्वाचं टॉपिक आहे. बोर्डचे ऍप्लिकेशन हे समजायला अवघड जातं. याच्यामध्ये मला खाली डायग्राम दिली तुम्हाला 15.4 मध्ये. तेवढी डायग्राम तर समजून घ्या. आता एवढं शिकवलं तर डायग्राम तर समजून घ्या. त्याच्यानंतर बाकीचे घेऊ वाटतं. बकवास वाटतंय का?
काय बघू आईन्स्टाईन वगैरेचे इक्वेशन येते आईन्स्टाईन प्लॅंक कॉन्स्टंट मॅक्सवेल आईन्स्टाईन मॉडर्न मॉडर्न फिजिक्सचा पार्ट आहे ना आईन्स्टाईन मॉडर्न फिजिक्स मध्ये येतो क्वांटम फिजिक्सचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आईन्स्टाईन प्लॅंक मॅक्सवेल आणि बोर चार मेन प्लॅंक मॉडर्न फिजिक्स हे मॉडर्न फिजिक्स आहे ना याच्यामध्ये त्याची आता आईन्स्टाईन इक्वेशन पण येईल तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये आईन्स्टाईनचे पण पॉस्टुलेट मग हे जे नवीन प्रकार आहे यांचा हे जरा किचकट आहे बिकॉज का कारण हे ना न्यूक्लियसच्या मध्ये गप्पा आहे म्हणजे न्यूक्लियसच्या मध्ये आहेत ना मग त्याच्यामुळे जरा ते अवघड जातं जरा फॉर्म्युला पण विचित्र आहे त्याच्या बाहेर दिसत नाही असं बाहेर कसं काय दिसेल तुम्हाला न्यूक्लियस ते म्हणून ते विचित्र वाटतं आता बाकीचं फिजिक्स कसं असतं जुन्या म्हणजे जे 18th सेंचुरीमधलं फिजिक्स आहे अँग्युलर मोमेंटम वगैरे ते दिसतं समोर आपल्याला स्पष्ट हे कळत नाही काय प्रॉब्लेम आहे अरे मी प्रयत्न करतो आता शॉर्टमध्ये सांगायचा आता काय करू करू शकतो करून टाका